श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे मोठी सून. 40,000. राधाचा आवाज स्वयंपाकघरात घुमला. हातातला ग्लास टेबलावर आदळला. पाणी सांडलं. क्षणभर सगळं घर स्तब्ध झालं. आई, हे काय चाललंय? राधाने थेट सासूबाईंना प्रश्न विचारला. सासूबाई गोंधळल्या. काय झालं सुनबाई? हेच, राधा म्हणाली. दोन्ही मुलांकडून 20,000 म्हणजे 40,000 रुपये, आणि ते सगळे वहिनींकडे. खोलीत शांतता पसरली. स्नेहल, मोठी सून, दारात उभी होती. तिच्या हातात भाजीची पिशवी होती. ती काहीच बोलली नाही. आणि मला राधाचा आवाज थरथरला. मला फक्त 2,000. राधा, सासूबाई बोलणार तेवढ्यात नाही आई. राधा मध्येच बोलली. आम्ही दोघीही या घराच्या सुना आहोत. मग हा फरक का? सासूबाई म्हणाल्या. तू लहान आहेस. काही दिवसांनी तुला समजेल. राधाला आवडलं नाही, पण ती गप्प बसली. दुसऱ्या दिवशी सकाळचे 5 वाजले होते. स्नेहलने अलाराम वाजण्याच्या आधीच डोळे उघडले. सकाळची कामे आवरायला सुरुवात केली. सासूबाईंना चहा देताना ती म्हणाली, आई, आज बाबांनी सकाळची औषधं घेतली ना? तिने विचारलं. हो ग, सकाळचं औषध झालं, पण औषधं संपली आहेत. सासूबाई म्हणाल्या. मी दुपारी आणते. स्नेहल सहजपणे बोलली. स्वयंपाकघरात गेल्यावर ती मनातच म्हणाली, आज औषधांसाठी बाहेर जायचं आहे, तर किराणा पण आणावा. तिने कपाट उघडलं. किराणाची यादी मनात पुन्हा एकदा फिरवली. डाळ कमी आहे, साखरही. गॅस पेटवताना तिच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता, फक्त सवय होती. 5 वर्षाची सवय. वहिनी, इतक्या लवकर? हा आवाज होता राधाचा. ती डोळे चोळत उभी होती. हो, आज शाळेत मीटिंग आहे. स्नेहल म्हणाली. तुम्ही सगळं कसं मॅनेज करता? राधाने नकळत विचारलं. स्नेहल हसली. करावंच लागतं. त्या हसण्यात उत्तर नव्हतं, अनुभव होता. काही दिवसांनी, आई, आज पैसे देतो. मोठा मुलगा म्हणाला. हो, स्नेहलकडे दे, सासूबाई म्हणाल्या. राधाचा चमचा थांबला. दर महिन्याला. तिने परत विषय काढला. हो, सासूबाई सहज म्हणाल्या. आणि सगळे पैसे वहिनीकडे. राधाचा स्वर बदलला. स्नेहल काही बोलली नाही. घराचा कारभार तीच पाहते ना, सासूबाई म्हणाल्या. मग मी काय? राधा थेट म्हणाली. टेबलावर शांतता पसरली. तुला खर्चासाठी पैसे मिळतात, सासूबाई म्हणाल्या. 2,000. राधा हसली, पण त्या हसण्यात आनंद नव्हता. स्नेहल वही उघडून बसली होती. लाईट बिल 3,200, गॅस 1,100, औषधं 2,500, किराणा 12,000. ते आकड्यांशी बोलत होती. राधा दारात उभी होती. वहिनी, तुम्ही स्वतःसाठी काय घेता? स्नेहल थांबली. उरलं तर? म्हणजे 40,000 असूनही? राधाने प्रश्न केला. स्नेहलने वही बंद केली. राधा, पैसे हातात असणं आणि पैसे उरणं वेगळं असतं. मला तरी असं वाटत नाही, राधा तिरकसपणे म्हणाली. तिला पैसे स्वतःच्या हातात हवे होते. तिने सासूशी बोलायचं ठरवलं. आई, मला बोलायचं आहे. सासूबाई देवघरातून बाहेर आल्या. बोल बाळ. हा कारभार वहिनीकडेच का? राधाने थेट विचारलं. कारण ती सांभाळते, सासूबाई शांतपणे म्हणाल्या. मग मला संधी द्या, राधा म्हणाली. मीही करू शकते. सासूबाई थोडा वेळ शांत राहिल्या. मग मनात म्हणाल्या, यांच्याकडे कारभार आल्याशिवाय हिला समजणार नाही. ठीक आहे, त्या म्हणाल्या. राधाचे डोळे चमकले. पुढच्या महिन्यापासून सगळा कारभार तू बघ. सगळा? राधा गोंधळली. सगळा? सासूबाई ठामपणे म्हणाल्या. स्नेहल बाजूला उभी होती. मी मदत करेन, ती फक्त एवढंच म्हणाली. वहिनी, तुम्ही वाईट मानलं नाही ना, राधाने हळू आवाजात विचारलं. स्नेहलने मुलाला झोपवत म्हणाली. नाही राधा, प्रश्न विचारणं चूक नाही.
मला जमेल ना? स्नेहलने तिच्याकडे पाहून म्हणाली. जमेल, पण कारभार म्हणजे फक्त पैसे नाहीत. मग काय? जबाबदारी. राधा गप्प झाली. आई, खरंच सगळा कारभार माझ्याच हातात? राधाचा आवाज थोडासा घाबरलेला होता, थोडासा उत्साही. सासूबाई कपाट उघडत म्हणाल्या, हो सुनबाई, या महिन्यापासून तूच सगळं बघ. मग पैसे? राधाने पटकन विचारलं. दोन्ही मुलांकडून 20-20 हजार रुपये घेऊन ये, सासूबाई शांतपणे म्हणाल्या. आणि हिशोब नीट ठेव. राधाच्या चेहऱ्यावर क्षणभर समाधान झळकलं. आता कळेल, ती मनातल्या मनात म्हणाली. घर चालवणं म्हणजे काय ते. दारात उभी असलेली स्नेहल हे सगळं पाहत होती. काय लागलं तर सांग, ती सहजपणे म्हणाली. राधा थोडीशी चिडली. लागेलच असं नाही, तिने मनात म्हटलं. पहिला दिवस. राधाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. राधाने वही उघडली. घर खर्च 40,000. ती आकड्यांकडे पाहून हसली. एवढे पैसे, आणि तरीही वहिनी म्हणायच्या पैसे उरत नाहीत. तिने किराण्याची यादी लिहायला घेतली. डाळ, तांदूळ, तेल, साखर, एवढंच ना? स्नेहल जवळ आली. भाजी, दूध, फळं, गॅस, ती म्हणत होती. हो हो, बघते मी, राधा मध्येच म्हणाली. स्नेहल गप्प झाली. दुसऱ्या दिवशीत किराणा आणण्यासाठी गेल्यावर, ताई, तेल 220 रुपये लिटर आहे, दुकानदार म्हणाला. एवढं? राधा चकित झाली. डाळ 180, साखर 45, तांदूळ 60. आकडे वाढत गेले, पिशव्या भरत गेल्या आणि पर्स हलकी होत गेली. फक्त किराणा आणि 10,000 रुपये. राधा पुटपुटली. घरी परतताना तिला पहिल्यांदा वहिनीचा तो शांत चेहरा आठवला. दुसरा दिवस. बिल, लाईट बिल आलंय. सासरे म्हणाले. किती? राधाने विचारलं. 3,200. सासरे सहज म्हणाले. राधाने आकडा वहीत लिहिला. गॅस संपतोय. सासूबाई म्हणाल्या, नवीन सिलेंडर 1100. राधा पुटपुटली. ती वही बंद करून बसली. हे सगळं दर महिन्याला? तिने विचारलं. हो, सासूबाई म्हणाल्या. घर आहे ना? तिसरा दिवस. औषधं. आई बाबा, औषधं संपली आहेत, स्नेहल म्हणाली. राधाने पटकन विचारलं. किती खर्च येतो? 2-2.5 हजार, स्नेहल म्हणाली. राधा गप्प झाली. 2,000. इतके पैसे तिला आधी महिनाभरासाठी मिळायचे. चौथा दिवस. अनपेक्षित खर्च. फ्रीज नीट थंड होत नाहीये, सासूबाई म्हणाल्या. मॅकॅनिक बोलवावा लागेल, सासरे म्हणाले. राधा वैतागली. आताच मॅकॅनिक आला. कॉम्प्रेसरचा प्रॉब्लेम आहे, तो म्हणाला. 2,000 तरी जातील. राधाने डोळे मिटले. आठवडा संपताना आकड्यांची भीती. राधाने वही उघडली. किराणा 10,200, भाजी, दूध 3,500, लाईट बिल 3,200, गॅस 1,100, औषधं 2,400, फ्रीज 2,000. ती आकडे मोजत बसली. 20,000 गेले. ती घाबरली. अजून 3 आठवडे बाकी आहेत. स्नेहल आणि राधा बसल्या होत्या. वहिनी, राधाने हळू आवाजात हाक मारली. हं, स्नेहलने विचारलं. तुम्ही कसं सांभाळत होता? स्नेहल हसली. हळूच आणि सगळ्यांना सांभाळून. पैसे उरतच नाहीयेत, राधा म्हणाली. म्हणूनच मी काहीच घेत नव्हते, स्नेहल शांतपणे म्हणाली. राधाला शब्द सापडले नाहीत. महिन्याचा मध्य. ताण. राधा चिडचिडी झाली होती. हे इतकं दूध का लागतं? औषधं एवढी महाग का? ती नकळत सगळ्यांवर चिडू लागली. एक दिवस सासूबाई म्हणाल्या, राधा, भाजी कमी आणलीस? राधा थकून म्हणाली, पैसे नाहीत आई. तो क्षण तिला स्वतःचाच आवाज अनोळखी वाटला. महिन्याचा शेवट. सत्य. राधा वही उघडून बसली. शेवटचा हिशोब केला. हातात उरले फक्त 1,500 रुपये. ती खुर्चीवर बसून राहिली. डोळ्यात पाणी आलं.
वहिनी, तिने स्नेहलला हाक मारली. हं, स्नेहल आली. माझी चूक होती. राधा रडत म्हणाली. मला वाटायचं तुम्ही ऐशोआराम करता. स्नेहलने तिच्या डोक्यावर हात ठेवला. समज आली, हेच महत्त्वाचं. राधा सासूबाईंकडे गेली. आई, मला माफ करा. का? सासूबाईंनी विचारलं. कारभार म्हणजे पैसे नव्हे, जबाबदारी आहे. राधा रडत म्हणाली. सासूबाई हसल्या. आता तू मोठी झालीस, त्या म्हणाल्या. राधा रात्री बराच वेळ जागीच बसून होती. घर झोपलं होतं, पण तिच्या मनात मात्र आवाज चालू होते. फक्त 1,500. तो आकडा तिला पुन्हा पुन्हा टोचत होता. ती हळूच उठली. स्वयंपाकघरात गेली. टेबलावर पडलेली वही उचलली. त्यातल्या आकड्यांकडे पाहिलं आणि पहिल्यांदा तिला ते आकडे जड वाटले. ते पैसे नव्हते, ते जबाबदारीचे आकडे होते. स्नेहल नेहमीप्रमाणे पहाटे उठली. गॅस पेटवला. चहा ठेवत असतानाच तिला जाणवलं कोणीतरी आहे. ती मागे वळली. राधा दारात उभी होती. वहिनी, तिचा आवाज थरथरत होता. इतक्या लवकर? स्नेहल म्हणाली. झोप लागली नाही. राधा हळूच म्हणाली. क्षणभर शांतता. काही बोलायचं आहे? स्नेहलने विचारलं. राधा काही सेकंद गप्प राहिली. मग अचानक, मला माफ करा. ते शब्द थेट, स्पष्ट पण जड होते. का? स्नेहल म्हणाली. कारण मी चुकीची होते. राधा म्हणाली. मी तुमच्याबद्दल चुकीचा विचार केला. कसला? स्नेहल शांतपणे विचारत होती. मला वाटायचं 40,000 म्हणजे ऐशोआराम. राधा म्हणाली. पण तो भार होता जो तुम्ही एकटी वाहत होता. स्नेहल काही बोलली नाही. राधा पुढे म्हणाली. मी जेव्हा कारभार सांभाळला तेव्हा कळलं, तुम्हाला महिन्याच्या शेवटी स्वतःसाठी काहीच उरत नव्हतं. स्नेहलने हळूच श्वास घेतला. घर चालवताना कोणी स्वतःचा हिशोब ठेवत नाही. ती म्हणाली. आज स्वयंपाक कोण करणार? सासूबाईंचा आवाज आला. मी. राधा पटकन म्हणाली. सासूबाई थांबल्या. तू? त्या आश्चर्याने म्हणाल्या. हो आई, राधा म्हणाली. आजपासून मी फक्त कारभार नाही, जबाबदारीही वाटून घेणार आहे. सासूबाई काही क्षण राधाकडे पाहत राहिल्या. हेच ऐकायचं होतं, त्या हळूच म्हणाल्या. नाश्त्याच्या टेबलावर बदल जाणवत होता. आज पोहे वेगळे लागतात, स्नेहलचा नवरा म्हणाला. राधाने केलेत. स्नेहल हसून म्हणाली. राधा खाली पाहत म्हणाली. थोडा प्रयत्न केला. छान आहेत, सासरे म्हणाले. राधाने पहिल्यांदाच त्या कौतुकाचा अर्थ समजून घेतला. दुपारी राधा स्नेहलजवळ आली. वहिनी, पुढे कारभार आपण दोघी मिळून करूया, ती म्हणाली. का? स्नेहलने विचारलं. कारण घर हे एका माणसाचं नसतं, राधा म्हणाली. आणि मोठेपणा एकटीनेच दाखवायचा नसतो. स्नेहल हसली. हेच मला ऐकायचं होतं. मौन बोलू लागतं. त्या दिवशी संध्याकाळी स्नेहल आणि राधा स्वयंपाक करत होत्या. वहिनी, भाजीत मीठ कमी आहे का? तिने विचारलं. हो, थोडं, स्नेहल म्हणाली. ठीक आहे, राधा हसत म्हणाली. सासूबाई हे सगळं पाहत होत्या. त्या मनातल्या मनात म्हणाल्या. माझं घर एकत्र आहे. रात्री सासूबाई राधाजवळ बसल्या. राधा, त्या म्हणाल्या. तुला वाईट वाटलं का? हो आई, राधा प्रामाणिकपणे म्हणाली. पण ते वाईट वाटणं गरजेचं होतं. का? नाहीतर मी समजूतदार झाले नसते. सासूबाई हसल्या. आता तुला कळलं जबाबदारी काय असते. मोठी सून स्नेहल कशी सांभाळत होती. राधाने मान डोलावली. हो आई. त्या रात्री स्नेहल खिडकीत उभी होती. बाहेर अंधार होता, पण मनात उजेड. 5 वर्ष, ती स्वतःशीच म्हणाली. 5 वर्ष मी काहीही न बोलता सगळं केलं. मागून राधाचा आवाज आला. वहिनी, तुम्ही कधी तक्रार का केली नाही? स्नेहल वळली. कारण घर चालवताना तक्रार केली तर घर तुटतं. राधाच्या डोळ्यात पाणी आलं. पुढचे काही दिवस दोघी मिळून बाजार, दोघी मिळून हिशोब.
दोघी मिळून स्वयंपाक करत होत्या. हे बिल जास्त आहे, राधा म्हणाली. मग पुढच्या महिन्यात कमी करू, स्नेहल म्हणाली. पहिल्यांदाच राधाला वाटलं आपण टीम आहोत. एका संध्याकाळी सासरे म्हणाले, आज घरात शांतता का? राधाने विचारलं. कारण घर चालवणारी सून आणि घर समजून घेणारी सून दोघी एक झाल्या आहेत. स्नेहल आणि राधा एकमेकींकडे पाहून हसल्या. राधा रात्री आरशासमोर उभी होती. मी चुकीचे होते, पण स्वतःशीच म्हणाली. पण मी शिकले. त्या वाक्यात तिचं मोठं होणं दडलं होतं. सकाळची वेळ होती. घरात नेहमीसारखा गोंधळ नव्हता. कोणीही घाईत नव्हतं. सगळं जणू हळूवार चालू होतं. स्वयंपाकघरात आज स्नेहल आणि राधा दोघीही एकत्र उभ्या होत्या. आज मी चहा करते, राधा म्हणाली. ठीक आहे, स्नेहल हसत म्हणाली. मी भाजी चिरते. सासूबाई दारात उभ्या राहून हे दृश्य पाहत होत्या. त्या क्षणभर थांबल्या. देवा, त्या मनात म्हणाल्या, आज घर खरंच घरासारखं वाटतंय. नाश्त्यानंतर सासूबाई म्हणाल्या, आज सगळे थोडा वेळ बसूया. सगळे टेबलाभोवती जमले. राधा आणि स्नेहल समोरासमोर बसल्या. आपण एक निर्णय घ्यायचा आहे, सासूबाई म्हणाल्या. घराचा कारभार आता कसा चालवायचा? क्षणभर शांतता. मग राधा बोलली, आई, मला काही सांगायचं आहे. बोल बाळ, सासूबाई म्हणाल्या. आत्तापर्यंत मी फक्त हक्क पाहिले, राधा म्हणाली. पण जबाबदारी कधीच पाहिली नाही. ती थोडी थांबली. आता घराचा कारभार मी आणि वहिनी दोघी मिळून सांभाळू शकतो, स्नेहल म्हणाली. एकटीने घर चालवता येतं, पण एकत्र चालवलं तर घर टिकतं. सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. पैशांचा नव्हे, पारदर्शकतेचा हिशोब. मग पैसे कसे ठेवायचे? मोठ्या दिराने विचारलं. राधा म्हणाली, आई, दर महिन्याला सगळा खर्च एका वहीत लिहूया. आणि सासरे विचारात म्हणाले. आणि स्नेहल म्हणाली, दोघींनाही स्वतःच्या गरजांसाठी समान रक्कम ठरवूया. समान, सासूबाई म्हणाल्या. हो आई, राधा म्हणाली. कारण हक्क समान असतील तर मत्सर उरणार नाही. सासूबाईंनी मान डोलावली. आज माझी मोठी परीक्षा होती, त्या म्हणाल्या. आणि आज दोघीही पास झाल्यात. मोठी सून कोण? दुपारी राधा कपडे घडी करत होती. स्नेहल जवळ आली. राधा, ती म्हणाली, तुला अजूनही वाटतं मोठी सून म्हणजे फक्त कारभार सांभाळणारी सून? राधा हसली. नाही वहिनी, ती म्हणाली. मोठी सून म्हणजे जी मोठ्या मनाने घर चालवते. स्नेहल काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच हलकीशी ओल दिसली. संध्याकाळी सासूबाई देवघरात बसल्या होत्या. देवा, त्या म्हणाल्या, आज माझं घर वाचलं. का? सासऱ्यांनी विचारलं. कारण आज दोन सुना एकमेकांच्या विरोधात नाहीत, सासूबाई म्हणाल्या. त्या एकमेकींच्या सोबत आहेत. सासरे हसले. मोठेपणा शिकवता येत नाही, ते म्हणाले. तो अनुभवातून येतो. राधा बाजारातून परत येताना थोडी थांबली. तिने हातातली पिशवी पाहिली. वहिनी, ती म्हणाली, आज मी काहीच स्वतःसाठी घेतलं नाही. का? स्नेहलने विचारलं. कारण आज गरज नव्हती, राधा म्हणाली. इच्छा होती, पण गरज नव्हती. स्नेहल हसली. हेच समजणं घर चालवायला शिकवतं. एका रविवारी राधा म्हणाली, आज आपण सगळे बाहेर जेवायला जाऊया. सासूबाई चकित झाल्या. खर्च? त्या म्हणाल्या. मी हिशोब पाहिलाय, राधा म्हणाली. परवडतंय. स्नेहलने काही बोललं नाही. तिनेही होकार दिला. त्या रात्री सगळे एकत्र बसले होते. हसणं, गप्पा आणि समाधान. सासरे म्हणाले, पूर्वी घर चालायचं, आता घर जगतंय. स्नेहल आणि राधा एकमेकांकडे पाहून हसल्या. रात्री राधा स्नेहल जवळ आली. वहिनी, तुम्ही कधीच मला कमी लेखलं नाही. कारण मी स्वतःला कधी मोठं मानलं नाही, स्नेहल म्हणाली. पण तुम्ही मोठी सून आहात ना? राधाने विचारलं.
स्नेहल थोडा वेळ शांत राहिली. मग म्हणाली, मोठी सून म्हणजे जी घराला धरून ठेवते. ती म्हणाली, स्वतः मागे राहूनही. राधाच्या डोळ्यात पाणी आलं. आता मी ते ओझं वाटून घेईन. ती म्हणाली, त्या घरात आता 2 सुना होत्या, पण स्पर्धा नव्हती. होती समजूत, आदर आणि समान जबाबदारी. आणि म्हणूनच ती सून मोठी होती. पैशामुळे नाही, तर मनामुळे. कथेचा संदेश: घर चालवणं म्हणजे खर्च नव्हे. समज, मोठेपणा अधिकारातून नाही, जबाबदारीतून येतो. समान हक्क तेव्हाच शक्य आहेत, जेव्हा जबाबदारीही समान असते. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.